हार करते काय यार लागते असं घाटायला. तर नमस्कार पब्लिक. आपल्या घरात पहिल्यांदा आपले गणपती बाप्पा येणार होते म्हणून लई खुश होतो मी. तर टेबल ते आणलो डेकोरेशन करायसाठी. टेबल जरा स्वच्छ होऊन धुवून घेतलं. त्यात आपला जिगरी मित्र एक मला लई सपोर्ट करत होता हो धुण्यात. ते म्हणजे कसल्या पण अडचण असू दे काय असू दे कायम माझ्या सपोर्ट सिस्टम मध्ये असते. तो एक सख्या भावापेक्षा जास्तच आहे. मग काय तर टेबल त्याने स्वच्छ धुवून घेतलं, पुसलो आणि आत ठेवायचं. आता मग आपल्या आई साहेब काय म्हणतात बघा. काय करायचं? साडी लावायचं आणि माळा सोडायची. तर आमच्या आईसाहेबांना सांगितलेलो पगार काय अजून लवकर होणार नाही, म्हणून आमचे आईसाहेब काहीतरी एक आयडिया हुडकून काढलेली, असं करूया तसं करूया म्हणून. तरी पण मी आपल्या आईसाहेबाला म्हणजे सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तसं सांगितलेलो. तर इथून आपल्या आकाशांचं गणपती बघितलेलं, तेच जरा डेकोरेशन केलेले तेच बघायला आलतं. एवढं भारी गणपतीला सजवलेलं की नाही, एक नंबर दिसायला तर गणपती भावांनो. तर इथून आता आपल्याला जायचं होतं डेकोरेशन ते सामान आणलेला, म्हणून गाडी घेतला आणि चाललं बघा. इथं आलं डेकोरेशनचं सामान घ्यायला, मस्तपैकी फुलांचं त्याने वेल त्याने घेतलो. तर तुम्ही पुढं बघा कसं डेकोरेशन होते भावांनो. तर आता घेऊन चाललो बघा. आपल्या आईसाहेबांना तेवढं सरप्राईज द्यायचं होतं मला पण, म्हणून आलो बघा. इथं आलो बघा. आता आमचे आईसाहेब काय म्हणतात बघा आणि डेकोरेशन करूयात चला. कसं वाटतं ते नक्की कमेंट मध्ये सांगा. हा चांगला आहे काय? आवट्याला गजरला ते बोलत्याला ते साया पण आणलेलं ते छान आहे. कोणत्या उद्या आहे तेच करणार ते. तर भावांनो डेकोरेशन ते सगळं कंप्लीट झाले. कसं झाले ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या भावाला थोडं जाता जाता फॉलो करा. तर भेटूया आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये.